नपा 2025 निवडणूक घाई गडबडीत, प्रचारास कमी दिवस तर निकाल 19 दिवस लांबणीवर गेल्याने सोशल मीडिया उमेदवार तसेच मतदार नागरिकांमध्ये प्रचारासाठी आणखी दिवस भेटले असते आणि शेवटचे 48 तास प्रचार थांबले असते. पण प्रचारास कमी दिवस आणि निकालास 19 दिवसमुळे विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. कुछ तो गडबड है दया असेही बोलले जात आहेत. भुसावळ येथील उर्वरित 3 प्रभागातील 3 उमेदवारांच्या निवडणुकीतील आज माघारीचे दिवस असून कोण या 3 प्रभागात माघारी घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागून असणार आहेत. तसेच नपा निवडणुकीतील मतदार जनतेतील काही चर्चेतून महानगरपालिका म्हणा की जीप साठीच नपा निवडणूक ही ट्रायल बेस. मतदार जनतेतील काही चर्चेतून ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे. पहिला, धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा व विभेद्य राजखेडीच्या प्रयत्नानेच निवडणुकीच्या टक्केवारीत घसरण चर्चा. महापालिका जीपसाठीच नपा निवडणूक ही सत्ताधारी म्हणा की विरोधकांसाठी एक ट्रायल बेस चर्चा. तिसरा, नपा निवडणुकीत लोकतंत्र लोकशाहीच्या गळाघोटच्या प्रयत्नाने जनता मतदारांमध्ये महापालिकेत उद्रेक होण्याची दाट शक्यता चर्चा. चौथा, उरलेल्या उमेदवारांची होणारी 20 तारखेची निवडणूक सत्ताधारी म्हणा की विरोधक ज्याप्रमाणे मागील 3 बिनविरोध त्याचप्रमाणे आतील राजकीय विभद्र खेळीने लोकतंत्राची एका प्रकारे थट्टाच केली जाण्याची शक्यता चर्चा. नपा निवडणूक ज्याप्रमाणे कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून स्थानिक पातळीवर निर्णय एका प्रकारे नेत्यांचे हे विरुद्ध वाक्यच म्हणावे लागेल. परंतु विभद्र खेळीने महानगरपालिकेत जनता मतदारांच्या मोठ्या प्रमाणात उद्रेक होण्याची शक्यतेने पक्ष म्हणा की पदाधिकारी त्या शासन म्हणा की प्रशासनास व निवडणूक अधिकाऱ्यांना या उद्रेकासमोर जाण्याची दाट शक्यता चर्चा. राज्यासह भुसावळात मागील 5 वर्ष सत्तानंतर प्रशासकीय राज असे अनेक ठिकाणी निवडणुकीला विश्रांती तर प्रशासकीय राज असल्याने अपना भिडो अपना राज याप्रमाणे विकास कामे म्हणा की देशभावना मेरी मर्जी सारखे चित्र दिसून येत होते असे जनतेच्या सुरातून समजून येत असून आणि या मागील गुरुड व गौड बंगाल कसे हे सर्वांनाच कळून चुकले असल्याचे बोलले जात आहेत. ज्याची त्याची अस्तित्वाची लढाई म्हणजे साम दाम दंड भेदचा वापर या निवडणुकीतून दिसून आल्याची चर्चा उधाण आले आहेत. जणू सर्वत्र पैशांचा पाऊस व भाऊ दादागिरीमुळेच मतदानाच्या टक्केवारीचा आकडा कमी झाल्याची ही चर्चा जोर धरू लागली आहेत. आणि त्यात सत्ताधारी म्हणा की विरोधक एकमेकांचे वैरी असल्याच्या जनतेला दाखवण्याचा चाणक्य नीती म्हणा की अतिशहाणपणाचा भास जनतेसमोर दाखवण्याचा केविलवाला प्रयत्नातून टक्केवारी घसरणामुळे पाणी फेरले असावेत. त्यात बिनविरोध येणे म्हणजे सर्वच आलबेल असल्याची व जनता कार्यकर्त्यांची दिशाभूल तर मतदारांशी व जनतेशी कार्यकर्त्यांशी एकही देणं घेणं नाही व नवरा मरो की नवरी दक्षिणाशी देणं घेणं व लोकशाहीच्या गळा घोटल्याची प्रचिती या निवडणुकीतून दिसून आल्याची चर्चांना उधाण येत आहेत. राजकारण्यांपेक्षा जास्त जनता मतदार हुशार झाल्याने निवडणुकी व प्रचारादरम्यान निरुत्साहाचे चित्र होते. त्याचमुळे ही निवडणूक खरी कशी म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची म्हटली जात असल्याचे बोलले जात असून त्यात दुसरीकडे मतमोजणी लांबणीवर जाणे असे पूर्वनियोजित असल्याची ही दाट शक्यता वर्तवली जात आहेत. नाहीतर ज्याप्रमाणे 21ला निकाल सरसकट केले गेले त्याचप्रमाणे 20 तारखेला सरसकट निवडणूक का नाही असेही तर्कवितर्क लावले जात आहेत. म्हणजे एका प्रकारे लोकतंत्र व लोकशाहीचा गळा घोटणे म्हटले तर चुकीचे ठरणार नसल्याचेही बोलले जात आहेत. त्यात आतील राजकीय खेळीने कार्यकर्ता म्हणा की जनता मतदार कंटाळले असल्यानेच मतदानाच्या टक्केवारीत घसरण हेच मुख्य कारण ठरत आहेत.
काहीही असो, नगरपालिका निवडणूक विरोधक असो किंवा सत्ताधारी यांच्यासाठी पुढील महानगरपालिका व झिपो निवडणुकीसाठी हे एक ट्रायल बेसच असल्याची ही चर्चा जोर धरू लागली असून उमेदवारांच्या निवडणुकीचा खर्च ज्याप्रमाणे दाखवण्यात येतो तर धनशक्तीच्या पावसाचा उल्लेख उघड डोळ्याने समोर असून सुद्धा ना प्रशासन, शासन, ना विरोधी असलेले उमेदवार तोंडावर बोट तर डोळ्यांवर व कानावर हात असे चित्र दिसून आल्याची चर्चांना उधाण आले आहेत. यामुळेच काही सुज्ञ व जाणकार सर्व बाबींना रोख लावण्यासाठी मतमोजणीपूर्व याचिका तक्रारीच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहेत. बरेच ठिकाणी लोकतंत्र व लोकशाहीची थट्टा दिसून आल्याची चर्चेने आता तरी प्रशासनाने उर्वरित प्रभागातील निवडणुकीसाठी पारदर्शकतेचे चित्र आणण्याची गरज असल्याची व लोकतंत्र लोकशाहीचा मार्ग पारदर्शकतेने अवलंबण्याची गरज असल्याचेही बोलले जात आहेत. नाहीतर उरलेल्या प्रभागातील उमेदवारांच्या 20 तारखेच्या निवडणुकीत पैशांचा पाऊस म्हणा की साम दाम दंड भेदचा प्रकार मोठ्या प्रमाणात दिसून येण्याची दाट शक्यताही वर्तवली जात असून सत्ताधारी म्हणा की विरोधक छुपी राजकीय खेळी विविध खेळी म्हणजे तीन बिनविरोधप्रमाणे आतील छुपी खेळीने लोकतंत्राची थट्टा केली जाण्याची खमंग चर्चा होत आहेत. कृपया पोलीस कायद्याचा निवडणूक विशेष ग्राउंड रिपोर्ट संपादकीय भाग 14 मध्ये कोणाचे मन दुखण्याचे व कोणावर आरोप करण्याचे उद्देश नसून जनतेच्या चर्चेतून संपादकीय आहेत.